शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी या गावामध्ये आलोय. येथील आपले शेतकरी समाधान भाऊ आहेत. यांनी आपल्या मका पिकासाठी बायोफॅक्टरचे बायोएक्सेल बिओ हे खत रासायनिक खतासोबत वापरले होते. तर आपण शेतकरी बंधूंकडून जाणून घेऊ की त्यांना बायोफॅक्टरच्या बायोएक्सेल बिओचे रिझल्ट कसे आले. नमस्कार भाऊ. आपलं नाव सांगा. समाधान रामदास नाईक. आता राहणार नायडवरी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. तुम्ही बायोफॅक्टरचा बिओ केव्हा टाकलं होतं मका पिकासाठी? 21 22 दिवसानंतर मी वापरले बायोफॅक्टर. तुम्ही मका 21-22 दिवसाच्या असताना याचा रासायनिक खतासोबत वापर केला होता. 15 आणि युरिया आणि बायोफॅक्टर. एकरी या 3 बॅगचा वापर केला होता. तुम्हाला रिझल्ट कसे आले? रिझल्ट मला बऱ्यापैकी चांगल्यापैकी भेटलाय. मला मक्याला काढून ताटामध्ये जाडी तयार झाली. भरपूर असा चांगला हे भेटला मला. तुमच्या मकाची सुरुवातीची वाढ चांगली झाली. हो. मकाला काळुकी आहे काळोखी आहे. आणि मकाचं ताट तुमचं चांगले बनलेले आहे. ताट चांगलं झालं. बरं. आता ही किती तारखेची लागवड आहे तुमची? 26 जूनची लागवड आहे माझी. 26 जूनची मकाची पेरणी आहे तुमची. हो. बरोबर. तर एकंदरीत तुम्हाला रिझल्ट कसे मिळाले? रिझल्ट चांगला भेटला मला. कपाशीला पण वापरलं मी, भुईमुंग पिकाला बी वापरलं, सगळ्या पिकाला वापरलं मी. अजून आता ऊसाला बी वापरणार आहे मी. म्हणजे मक्काला रिझल्ट आल्यानंतर तुम्ही कपाशीसाठी याचा डोस टाकला, हो, भुईमुगासाठी वापरला आणि ऊसाला पण त्याचा वापर करणार आहे. करणार आहे ऊसाला. आता हे पाऊस पडला हा. का किंवा मग खत टाकून देणार आहे आणि पाणी लावून देणार. म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधानी आहात ना? काय हा. इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे की नाही वापरलं पाहिजे? सर्व शेतकऱ्यांनी, माझं तर मत आहे, सर्व शेतकऱ्यांनी बायोफॅक्टरची नाही म्हणून एक 2 गोणे का आहे ना टाकले पाहिजे सर्वांनी. ओके. चांगलं खत आहे. रिझल्ट भारी. समाधान झालंय आमचं. ओके, चालेल. धन्यवाद. ठीक.